आणि आता वळत पुढच्या बातमीकडे। छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात समावेशाचा एक किस्सा सांगितलाय। अजित पवारांनी मला भेटायला बोलवलं आणि तुम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचे असं सांगितलं। त्यावर मलाही मंत्रिमंडळात यायचंय असं म्हटल्याचा एक किस्सा भुजबळांनी यावेळी सांगितलाय। दादा तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुशरीफ होते। मला आमंत्रण दिलं की आपल्याला चर्चा करायची आहे आणि मग त्यांनी सांगितलं की बस आमची इच्छा ठीक आहे, तुम्ही मंत्रिमंडळात यावं। म्हटलं मी कुठे नाही म्हणतो, मी तर तयारच आहे। राजकारणात कधी काय होतं का सांगता येत नाही, म्हणून मी इथे अनेक मिटिंगी तुमच्या बरोबर घेतल्या। मी सांगितलं पालकमंत्र्याचे बोर्ड लागले, मी सांगितलं हे वादविवाद वाढवण्याचं काही कारण नाही। काय नाशिकचा बालक आहे ते पद कोणीही काढून घेऊ शकत नाही बरेपर्यंत, त्यामुळे ते आहेच। आणि बालकाला मातेबद्दल जास्तीत जास्त प्रेम असतं, चांगलं घडावं म्हणून तो प्रयत्न मी करणार आहे। त्यामुळे पालक असलो नसलो काही फरक पडत नाही, ते सगळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय ते ठरवतील।